नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून नुकताच तरुण भारत या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेला मानसी कोपरे यांचा बालक आणि आपण हा लेख तुमच्याशी शेअर करते. फार छान लेख आहे हा, विचार करण्यासारखा प्रत्येक पालकाने. ऐका, मी सांगतो ते कर हे वाक्य अनेक घरांमध्ये शिस्तीचं प्रतीक मानलं गेलंय. पूर्वी पालक जे सांगतील ते मुलांनी मान्य करणं अपेक्षित होतं. प्रश्न विचारणं, मत मांडणं याला फारशी जागा नसायची. त्यात शिस्त म्हणजे आज्ञाधारकता आणि पालक म्हणजे अंतिम अधिकार असं समीकरण होतं. त्या काळी ही पद्धत काही अंशी चाललीसुद्धा. पण आज तीच पद्धत अनेक पालक आणि मुलांमध्ये तणाव, भांडणं आणि दुरावा निर्माण करताना दिसत आहेत. खरं सांगायचं त्यांना, पूर्वी मुलांच्या जगामध्ये पर्याय खूप कमी होते. पालक जे सांगतील ते खरं मानण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. आजची मुलं मात्र वेगळ्या जगात वाढत आहेत. त्यांना माहिती आहेत, प्रश्न आहे, भावना आहे, स्वतःची ओळख घडवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा वेळी फक्त आदेश दिला तर ते ऐकतील, पण समजून घेतीलच असं नाही. मी सांगतो ते कर किंवा मी सांगते ते कर या पद्धतीत शिस्त भीतीवर आधारलेली असते. मूल नियम तर पाळतं, पण आतून प्रचंड गोंधळलेलं असू शकतं. प्रश्न विचारायला, भावना व्यक्त करायला जागा मिळत नाही. मग हळूहळू संवाद कमी होतो. पालक आणि मूल या नात्यात दुरावा निर्माण होतो. त्यामुळे मानसशास्त्र असं सांगतं की आज्ञा पाळणं म्हणजे शिकणं नव्हे. मुळात शिस्त म्हणजे नियंत्रण नाही, तर मार्गदर्शन येते. आजच्या मुलांना स्पष्ट मर्यादा हव्यात, पण त्याबरोबर कारण, निवड आणि ऐकून घेण्याची जागाही हवी असते. त्यामुळं खरी शिस्त म्हणजे स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता, मर्यादा समजून घेणं, जबाबदारी स्वीकारणं. आणि हे आदेशातून नाही तर संवादातूनच शिकवलं जातं. आज प्रभावी पालकत्व म्हणजे अधिकार गाजवणं नव्हे, तर ते नातं जपून त्यांना योग्य ती दिशा दाखवणं. मी सांगतो तेच कर किंवा मी सांगते तेच कर याऐवजी हे असं करणं का महत्त्वाचं आहे असं सांगता आलं ना, तर ही शिस्त टिकते आणि नातंही मजबूत राहतं. कारण समजून सांगणं, स्पष्ट मर्यादा ठेवणं आणि तरीही नातं जपणं यामुळे अधिकार गमावण्याची भीती न ठेवता कनेक्शनवर आधारित पालकरूपी हेल्दी ऑथॉरिटी निर्माण करणं हे सोपं जातं. त्यामुळं सगळ्या पालकांनी लक्षात ठेवायला हवं, आपल्याला आपल्या मुलांना फक्त आज्ञाधारक बनवायचं नाही आहे, तर त्यांना समजूतदार, आत्मविश्वासू आणि विचार करू शकणारी एक व्यक्ती बनवायचं आहे. मग त्यासाठी आदेश नाही, मार्गदर्शन गरजेचं आहे. पटतंय ना पालकांनो? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.